नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निलेश देशपांडे। याच्या बरोबर अगोदरचा व्हिडिओ तयार केला होता आपण पूर्व परीक्षा पूर्व परीक्षा ज्याचा अभ्यास पूर्ण वेळ विद्यार्थी करतात त्यांचं वेळेचं नियोजन। हा व्हिडिओ तयार करतो आहे जे विद्यार्थी जॉब करून अभ्यास करतात, ज्यांना पूर्ण वेळ मिळणार नाही, म्हणजे उदाहरणार्थ 8 तास 9 तास मिळणार नाहीत, पण ते विद्यार्थी मनापासून अभ्यास करतायत, ऑलरेडी कुठेतरी जॉब करतायत आणि त्यांना अभ्यास करायचा आहे, गृहिणी आहेत। अशा विद्यार्थ्यांना जर किमान 5 तास मिळत असतील किंवा 4 तास, त्यांच्यासाठी वेळेचं नियोजन सांगतो। हे नियोजन व्यवस्थितपणे फॉलो करा, चांगले मार्क नक्की मिळतील। मित्रांनो, काय करा, लक्षात ठेवा, गणित आणि बुद्धिमत्तेला आपल्याला 20 प्रश्न आणि चालू घडामोडीला 15 प्रश्न आहेत, पण तुम्हाला नव्यानं काही करायला वेळ आहे का, तर नाही आहे। मग काय करा, गणित आणि बुद्धिमत्ता फक्त आणि फक्त PYQ पुन्हा सोडवा, आणि तेही पाठीमागच्या 4 वर्षांचे, म्हणजे 2025, 2024, 2023, 2022। पहिल्यांदा एवढे तरी सोडवा, नंतर आपण जुने बघूयात परत एकदा। चालू घडामोडीसाठी एकच कोणती तरी वार्षिकी वापरा, उदाहरणार्थ देवा जाधवर सरांची वार्षिकी। आता वार्षिकी बघत असताना बघा, त्यांची वार्षिकी आहे, त्याच्यानंतर पुन्हा एक त्यांचं पुस्तक 3 महिन्यांसाठीचं आलेलं आहे, कदाचित आणखी एक पुस्तक त्यांचं उरलेल्या 2 ते 3 महिन्यांसाठी येण्याची शक्यता आहे। म्हणजे त्यातून काय होईल, तुम्हाला पाठीमागचे 1.5 वर्ष कवर होतील। ही तुमची जबाबदारी आहे की तुम्हाला रोज 1 तास चालू घडामोडीला आणि 1 ते 1.5 तास गणित बुद्धिमत्तेला द्यायचं आहे। उरलेले 2 तास याच्यामध्ये GS, पण GSमध्ये लक्षात ठेवा, शॉर्ट नोट्स मिळत आहेत का आणि त्या वाचा। जर अगोदर काढल्या असतील तर तेवढ्याच वाचा, नसतील काढल्या रेफरन्स बुक वाचताय तर त्याच्यामध्ये खुणा केलेले वाचा, पण प्रत्येक विषयाचं रिव्हिजन एकदा झालं पाहिजे, हे लक्षात ठेवा। आणि दुसरी गोष्ट, तुमचा जो प्लस पॉईंट आहे, म्हणजे तुमचा जो स्ट्रॉंग सब्जेक्ट आहे तोच अगोदर वाचा। जो विषय तुम्हाला अवघड जातो बाजूला ठेवा, नंतर बघूयात, पण निश्चितपणे लक्षात घ्या, समजा तुम्हाला पॉलिटी सोपा जातोय, पॉलिटी वाचा। पार्ट टाईम अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनो अशक्य नाही, पाठीमागचा रिझल्ट जर बघितला तर निश्चितपणे लक्षात घ्या, ज्यांना अगोदर पोस्ट मिळाली होती त्याच विद्यार्थ्यांना पुन्हा पोस्ट मिळाल्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे। धन्यवाद।